वारकरी संप्रदायातलं घर आहे. पप्पू शेठचे एक बंधू आहेत भाऊसाहेब, सगळ्यांच्या गळ्यात माळ आहेत. आणि तुम्हाला खरं सांगतो, या घरातल्या यांचं त्यांच्या आई वडिलांवर एवढं प्रेम आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांचे वडील थोडस वय झाल्यामुळं रात्रीचेच गायब झाले आणि कोणालाच समजाना. हवालदिल झालं घर. 2 दिवस घरात या लोकांनी अन्न खाल्लं नाही, कुणीही जेवलं नाही. कुणीतरी सांगायचं की तुमचे वडील इकडे करमाळ्याकडे दिसले, त्यांची गाडी तिकडे करमाळ्याकडे, लगेच 2-4 लोक तिकडे जायचे, पप्पू शेठ जायचे, भाऊ जायचे. यांच्या घरातल्या महिला सुद्धा थांबत नव्हत्या. सुदैवानं परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली की आमच्या वडिलांना काही होऊ नये. आणि नशिबानं मला वाटतं 2 दिवस पप्पू शेठ ना 3 दिवस त्यांचे वडील चक्कर येऊन, शेजारीच एक ऊस होता, एकदम मोठा ऊस होता आणि त्या ऊसात ते पडले होते. अतिशय सुखरूप पद्धतीने परमेश्वराने घरात माळकरी आणि वारकरी संप्रदाय असल्यामुळं त्यांच्या वडिलांना काहीही झालं नाही. परंतु मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी त्यांचं परत निधनही झालं. परंतु ज्या घरात जी मुलं आई वडिलांवर प्रेम करतात ते नक्कीच या मतदारावर आणि या कोरेगाव गटावर सुद्धा तेवढ्याच पद्धतीने चांगलं प्रेम करतात. सर्वसाधारण शहर आहे. ही वैशाली ताई तर आहे ना, परवा दिवशी आम्ही जळगावला, मला वाटतं आम्ही जळगावलाच, तिथं ती काय म्हणली, जाऊन म्हणली महिला सगळ्या गोळा झाल्या, काय म्हणले मी तुमचे कांदे लावायला सुद्धा येईल. एवढं तर सर्वसाधारण घरातले इथे. आणि नेहमीच आपण बघतो वेगवेगळ्या लोकांचे चेहरे आणि कायम तेच चेहरे आपण इथं पंचायत समिती, जिल्हा परिषद याला म्हणजे निवडणुकीला पाहतो. कधीतरी एखादा आपल्या घरातला माणूस जर पुढे जात असेल आणि त्यावेळेस जर तुम्हाला पाठीमागे उभा राहायला संधी मिळत असेल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला त्यावेळेस असं वाटेल की हा माझ्या घरातला आहे, ही माझी ताई, ही माझी बहीण माझ्या घरातली, असं त्यावेळेस तुम्हाला वाटेल. आणि तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते एक वेगळा विषय असेल आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपण मागणी करू.